महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बोगस बियाण्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे। आता मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये देखील असाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस झालेला आहे। आपण जर पाहिलं तर जिथे बियाणं उगवलं ती ही शेती आहे आणि जिथे बियाणं नाही उगवलं ती ही शेती आहे। या दोन शेतीमधला ठळक फरक या ठिकाणी दिसतोय आणि या सगळ्या प्रकारामुळे शेतकरी आता मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत। बोगस बियाण्यांची तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचं एक विशेष पथक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दाखल झालेलं आहे आणि हे सगळे लोक आता तपासणी करत आहेत। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया किती बॅगा खरेदी केल्या होत्या? 2 बॅगा खरेदी केल्या होत्या साहेब। बन्सल सीडची हे बॅगा होती आणि ती बॅग आतापर्यंत निघली नाही। 26 तारखेला पेरणी केली होती, आज येत्या 10 ते 12 दिवस कंप्लीट झालेले आहेत त्याला, पण तरी पण आमची उगवण शक्यता 70% पैकी 9-10% निघलीत। पण ते 9-10%वर आम्हाला का ते चांगलं वाटत नाही, ठेवणं योग्य वाटत नाहीये, म्हणून आम्ही तक्रार केली होती। तर आता साहेब लोक आलेत, ते बघून योग्य ते निर्णय देतील। आता हा शेतकरी जर पाहिला आपण तर काळ्या मातीमध्ये या शेतकऱ्यानं हे बी पेरलेलं होतं। किती दिवसानंतर तुम्हाला हा सगळा प्रकार लक्षात आला? येत्या 5-6 दिवसामध्ये लक्षात आला आम्हाला। हो, याची तक्रार कुठे केली होती? जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीला। परिसरात किती शेतकरी आहेत? तरी 10-12 शेतकरी आहेत। हो, आपल्यासोबत गुण नियंत्रण अधिकारी आहेत। सर, हा शेतकरी जो म्हणतोय त्याच्यात तथ्य आहे का? पुढे कारवाई काय करणार? त्यांचं उगवलेलं नाही हे प्रत्यक्ष स्थितीत आढळून आलेलं आहे। त्यामुळे आम्ही ज्या दुकानदाराकडून किंवा विक्रेत्याकडून त्यांनी ते सोयाबीनचं बियाणे खरेदी केलेलं आहे त्या दुकानात भेट दिली आम्ही काल। त्यानुसार त्यांचं तपासणी केली, ते लॉट आढळलं आम्हाला तिथं। त्यामुळे आम्ही त्वरित त्या लॉटचं सॅम्पल काढलेलं आहे काल आणि आम्ही लॅबला पाठवणार आहोत तपासायला। त्यानंतर ते जो रिझल्ट येईल लॅबचा त्याप्रमाणे त्या दुकानदारावर, विक्रेत्यावर आणि होलसेल डीलर तसेच कंपनीवर योग्यरित्या कारवाई करण्यात येईल, सेल स्टॉप देण्यात येईल आणि त्यांची न्यायालयामध्ये केस दाखल त्यांच्यात करण्यात येईल। तुम्ही गुण नियंत्रण अधिकारी आहेत, काय प्राथमिक दृष्ट्या काय कुठून येत असावं बोगस बियाणं? त्याविषयी तर सांगता नाही येईल सर, कारण कसं आहे, कंपनी होलसेलला देते, होलसेलर विक्रेत्याला देतात, विक्रेत्यांना विचारतात ते म्हणतात आम्ही कंपनी, त्याविषयी डिटेल काही एवढं सांगता नाही येणार। बोगस बियाणं नेमकं कुठून येते? बोगस बियाणे नेमकं कुठून आलंय बघा, जी पांढरी फुलाची व्हेरायटी होती यावेळेस 2 ते 3 हजारांनी महाग गेली आहे आणि तो सोयाबीन ऑइल मिलला न जाऊन त्या सोयाबीनची बॅग पॅकिंग करून इकडे शेतकऱ्यांना पाठवण्याने शेतकऱ्याचं सोयाबीन बाजारामधून खरेदी करून त्याच बॅगा पॅक करून इकडे पाठवल्या गेल्या आहेत। सर, हा जो शेतकरी म्हणतोय तो तुम्ही ऐकला असेल, याच्यात काही तथ्य आहे का? म्हणजे बाजारातनं खरेदी सोयाबीन करायचं, त्याच्या बॅगा भरायच्या आणि त्याच शेतकऱ्यांना महागड्या किमतीमध्ये विकायच्या? नाही, ते तर त्याच्याविषयी तर काही आम्हाला कल्पना नाही सर। त्यांनी ते त्यांचं वैयक्तिक मत मांडलं, परंतु नेमकं बियाणं आता आम्ही जे तपासतो त्या बियाणातून बॅगमधून सॅम्पल घेतो, त्यात कंपनीचं लेबल असते, लॉट नंबर असते, कंपनी, विक्रेते, होलसेलर त्या रिस्पॉन्सिबल असतात त्याच्यात। बरं, किती वेळात हा किती दिवसात अहवाल सादर होणार आहे? हा 2 दिवसात अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करू आम्ही। त्यानंतर त्यांची सुनवाई होईल तिथं आणि जे सॅम्पल काढलेलं आहे आम्ही त्या सॅम्पलनुसार, तर सॅम्पल फेल आलं तर कंपनीवर, दुकानदार, विक्रेत्यावर योग्य ती कारवाई आम्ही न्यायालयीन कारवाई करूच। आपण जर पाहिलं तर हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। शेतकऱ्यांनी शेतामध्ये बियाणं या ठिकाणी पेरलं, मात्र ते बियाणंच उगवलेलं नाहीये आणि शेतकरी आता हे सगळं ऑनलाईन तक्रार दाखल करत आहे। तक्रारी दाखल केल्यानंतर कृषी विभागाचं पथक आलेलं आहे। मात्र आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत मिळावी यासाठी बोलत आहेत, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी बोलत आहेत। मात्र वारंवार महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या या बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये कडक कायदा आणि कार्यवाही होणार का हे पाहावं लागणार आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।